यंत्रमागधारकांना मंजूर केलेली वीज व व्याज सवलतीची अंमलबजावणी तांत्रिक त्रुटीमुळे अडकली आहे। या संदर्भात आठवडाभरात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। त्याचबरोबर अभ्यास समितीने सुचविलेल्या शिफारसीची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी व्हावी यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगितले। ते म्हणाले, विविध अडचणीतून मार्गक्रमण करीत असलेला वस्त्रोद्योग विशेषतः यंत्रमाग व्यवसाय अलीकडच्या काळात आर्थिक अरिष्टात सापडला आहे। राज्य शासनाकडून विविध सवलती मंजूर करण्यात आल्या असल्या तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही। 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागधारकांना प्रति युनिट 1 रुपया आणि 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकाला प्रति युनिट 75 पैशांची अतिरिक्त वीज सवलत देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोची येथील मेळाव्यात जाहीर केले, तर पावसाळी अधिवेशनात त्याला मंजुरी दिली। वीज सवलतीसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट रद्द केल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात 15 मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज सवलत संदर्भात निर्णय होऊन त्याचा अध्यादेश जारी केला। त्यामध्ये नोंदणी अट उल्लेख करण्यात आला आहे। या तांत्रिक मुद्द्यामुळे वीज सवलतीची अंमलबजावणी होण्यास अडथळा निर्माण झाला आहे। मात्र या संदर्भात आठवडाभरात मंत्रिमंडळाची बैठक होऊन नोंदणीची अट रद्द करण्यात येऊन तसा नवा आदेश काढला जाईल आणि ठरल्यानुसार मार्च 2024 पासून वीज सवलतीची अंमलबजावणी होईल। यंत्रमाग व्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी जाणून उपाययोजनांसाठी नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभ्यास समितीने आपल्या शिफारसींचा अहवाल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री यांना दिला आहे। यामध्ये सर्व प्रकारच्या कर्जावर 5% सवलत, मल्टीपार्टी कनेक्शन, वीज सवलत, पोकळ थकीवरील व्याज व दंड माफ करण्यासह शटरलेस लूमसाठी सर्व कर्जावर 2% व्याज सवलत मिळावी आदी शिफारसी केल्या आहेत। त्याची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी व्हावी यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचेही आमदार आवाडे म्हणाले। यावेळी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, एअरजेट लूम असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंडा पाटील, प्रकाश गौड, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे विश्वनाथ मेटे आदींनी संकटाच्या गर्दीत सापडलेला यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जित अवस्था मिळण्यासाठी जाहीर सवलतींची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त केली। तसेच 24 कलमी पॅकेज प्रमाणे अभ्यास समितीच्या शिफारसीची तातडीने अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करावा। तुम्ही उभारलेल्या वस्त्रोद्योगाचा वटवृक्ष जगण्यासाठी जाहीर सवलतींची अंमलबजावणी करावी तशी मागणी केली। यावेळी डॉक्टर राहुल आवाडे, प्रकाश दत्वाडे, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते आदी उपस्थित होते।